अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी पुन्हा गंभीर असे आरोप केले आहेत। दादांच्या विमानाचा अपघात केला म्हणून VSR कंपनीला 9,81,00,000 रुपयांचं बक्षीस मिळालं असं रोहित पवार म्हणताय। दुसरीकडे दादांचेच पुत्र पार्थ पवार यांनी मात्र VSRच्याच विमानानं प्रवासही केलाय। नेमकं काय घडतंय बघूयात या रिपोर्टमध्ये। 28 जानेवारी ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले। 9 कोटी अजितदादांच्या विमानाचा अपघात केला म्हणून त्याच दिवशी 9,81,00,000चं बक्षीस VSR कंपनीला दिल्याचा सनसनाटी आरोप रोहित पवारांनी केला। 3 व्यवहारांमध्ये VSR कंपनीला एकूण 145 कोटी मिळाल्याचा दावा रोहित पवारांचा आहे। 28 जानेवारी ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले। 9 कोटी त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले। म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अजित दादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSR ला तिथं दिले। म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSR ला देतात, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे। अजितदादांच्या विमान अपघातावरून तपास कुठपर्यंत केला हे विचारण्यासाठी रोहित पवार पुण्यातल्या CID कार्यालयात आले, पण इथे एकही अधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे अधिकारीच गंभीर नाहीत असा आरोप रोहित पवारांनी केला। सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि तिथं क्रिकेट बघण्यासाठी व क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते। आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या CID कडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही। काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CID शी बोलले, ते म्हणले आम्ही तपास नाही करणार, या FIR वर आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार। म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो, पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही। या संदर्भात अतिशय सविस्तर उत्तर हे मी विधानसभेमध्ये दिलेलं आहे। सगळ्या नियमासहित, कायद्यासहित उत्तर दिलेलं आहे। आता जर कोणाला ते समजत नसेल तर मला पुन्हा विचारलं तर मी पुन्हा उत्तर देईन। एकीकडे रोहित पवारांनी पुन्हा VSR कंपनीवर आरोप केलाय, तर दुपारी VSR कंपनीच्याच विमानानं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मुंबईहून पुण्याकडे आले। VSR कंपनीवर बंदीची मागणी रोहित पवार करतायत, मात्र अजित पवारांचेच पुत्र मात्र VSR कंपनीच्या विमानानं प्रवास करतायत, त्यामुळे अंजली दमान यांनीही पार्थ पवारांवर टीका केली आहे। ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात 3 महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो कसा? त्या VSR कंपनीच्या चौकशीची मागणी करायचं सोडून त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातात कसे? सुनेत्रा पवारांचे OSD राम चौबे आणि विकास पाटील जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात, ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करतायत का? मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणतेय कारण हेच ते दोघे जे पुणे मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पारच्या बाजूने उभे होते, तेव्हा अजित पवारांचे PA, आता सुनेत्रा पवारांचे। माझे साधे प्रश्न आहेत, सरकारी अधिकारी खासगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कुणाच्या खिशातून? आणि VSRच्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे? उत्तरं जनतेला हवी आहेत। शरद पवारांनी पुण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं। त्यासाठी पार्थ पवार मुंबईहून पुण्याला VSR कंपनीच्याच विमानानं आले, तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सुनेत्रा पवार या स्नेहभोजनाला हजर राहिलेल्या नाहीत। अक्षय मणकणीसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।